देवीजवळ एकच मागणं मांडलंय की सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या समवेत आज जे काम सुरू केलं आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जे जे काही मला लागणार आहे ते तू त्या द्यावंस आणि त्या सगळ्यांचं पाठबळ आणि आशीर्वाद मिळो एवढीच देवीसमोर प्रार्थना करत असताना चिपळूणच्या सगळ्या भक्तांसाठी आई देवी अशीच पाठीशी उभी राहून सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना देवीसमोर केली। निश्चितपणे आज गर्जेश्री देवीचा अर्चा महोत्सव आहे आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी महाप्रसादासाठी उपस्थित आहेत। आम्हालाही निमंत्रण आम्ही आमचं भाग्य समजतो। ह्या देवीच्या आशीर्वादाने बरंच काही आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये प्राप्त झालेलं आहे। आज सुद्धा मागायची गरज नसते। देवीच्या मनामध्ये जे जे असतं ते निश्चितपणे मिळत असतं आणि तिचा आशीर्वाद असल्यामुळे मला जे काही अपेक्षित आहे ते माझ्या राजकीय सामाजिक आणि माझ्या इतर सर्व सार्वत्रिक जीवनामध्ये तिने दिलेलं आहे ते पुढे देत राहील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।